नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी केंद्रासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। अनेक अंगणवाड्यांमध्ये वीज कनेक्शन असूनही बिल भरण्यासाठी निधीची अडचण येत होती। पण आता महाराष्ट्र शासनाने यासाठी अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR निर्गमित केलेला आहे। यासाठी अंगणवाडी केंद्रांना दरमहा किती पैसे मिळणार आणि त्यासाठी कोणती अट आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। महाराष्ट्र शासनाचे महिला व बाल विकास विभागाने 6 मे 2026 रोजी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। यानुसार दरमहा 500 रुपये ज्या अंगणवाडी केंद्रांमध्ये वीज सुविधा उपलब्ध आहे त्यांना दर महिन्याला 500 रुपये वीज शुल्कासाठी दिले जाणार आहेत। वर्षासाठी वीज शुल्कासाठी 6000 रुपये आणि इतर नियमित प्रशासकीय खर्चासाठी 2000 रुपये असे एकूण 8000 रुपये प्रति अंगणवाडी केंद्र मंजूर करण्यात आलेले आहे। तर आपण जाणून घेऊया निधीचे स्वरूप काय असणार आहे। हा खर्च केंद्र शासन 60% आणि राज्य शासन 40% यांच्या संयुक्त हिश्श्यातून केला जाईल। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे पैसे कोणाला मिळणार यासाठी शासनाने एक अट ठेवलेली आहे। ज्या अंगणवाडी केंद्रांची नोंद पोषण ट्रॅक ॲपवर वीज सुविधा उपलब्ध आहे अशी केलेली आहे, फक्त त्यांनाच हा निधी मिळणार आहे। त्यामुळे जर तुमचे केंद्र वीज असेल आणि त्यांची नोंद ॲपवर नसेल तर ती तात्काळ करून घेणे गरजेचे आहे। ग्रामीण भागासाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची पडताळणी करणार आहे। जर बिल 500 रुपयापेक्षा जास्त असेल तर काय करावे, तर बऱ्याच वेळा हा प्रश्न पडतो की जर बिल 500 रुपयांच्या वर गेले तर काय करायचे। शासन निर्णयानुसार सरकारकडून जास्तीत जास्त 500 रुपयेच दिले जातील। जर बिल त्यापेक्षा जास्त असेल तर तो खर्च सध्या उपलब्ध निधीतून किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत असेल किंवा म्युनिसिपल कॉर्प्स असतील तर यांच्या निधीतून तो CSR फंडातून भागवावा लागेल। तर अंगणवाडी सेविका ताईंनो, ही होती नवीन GR बद्दलची सविस्तर माहिती। हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी ग्रुपवर शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळेल। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या शासकीय योजना या YouTube चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।